नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत पुण्याहून गोव्याकडे बाईक रायडिंग करत आपल्या रायडिंग ग्रुपसोबत सह्याद्रीच्या कुशीतून जाणाऱ्या निसर्गरम्य अंबोली घाटातून. वळणावळणांचे रस्ते, बाईकच्या आवाजात मिसळलेला वारा आणि प्रत्येक वळणावर वाढणारा थरार. आम्ही असंच मध्ये मध्ये थांबणार आहे, तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. पुष्पा मूवीचा सेट वाटायला लागलाय. गाईज गोव्याचा रंकाळा बघा. लॉंग राईडचे परिणाम. ताजा ऍक्सिडेंट झालाय वाटतं. गोवा इज ऑन. हा फक्त प्रवास नाही, तर हा आहे रायडिंगचा, मैत्रीचा आणि ॲडव्हेंचरचा अनुभव. तर हेल्मेट घट्ट बांधा, इंजिन सुरू करा आणि आमच्या सोबत या मजेशीर आणि अविस्मरणीय बाईक राईडला. तर चला आपला प्रवास सुरू करूया. तर रात्रीचे 2 वाजलेत आणि तयारी जोरात सुरू आहे आणि सकाळी 6:15 वाजता आपल्याला पोहोचायचं आपल्या मीटअप पॉईंटवरती. तर एक्साइटमेंट खूप जास्त आहे. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, तर आपण चाललेलो आहे गोवा. तर येस, आजच्या ब्लॉगमध्ये आपण मस्त गोवा एक्सप्लोअर करणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि मस्त कमेंट करा आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. तर आता आपण आवरू, झोपू, कारण की सकाळी लवकर उठायचं आहे. तर आता आपण भेटूया सकाळी. Few moments later. गुड मॉर्निंग. मस्त सकाळ झालेली आहे आणि तयारी पण मस्त झालेली आहे सगळी करून. तुम्हाला बाईक दाखवतो, बाईकचा लुक कसा झालेला आहे. क्या बात आहे, एकदम अल्टिमेट दिसते बाईक. बरेच ॲक्सेसरीज बाईकमध्ये लावलेल्या आहेत. टॉप बॉक्स, सॅडल बॅग, एअरशीट, टँक बॅग पण आहे. आता झालेलं आवरून आता बाईकवर बसून गप्पा मारू. चला बाय बाय. कसं दिसतंय? गाडी करतो घ्या मागून ना. खत्म गया. लॉक नाही केलं तू. अरे लॉक केलेलं आहे. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. सो आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. आपले काही मेंबर्स पुढे निघालेले आहेत, मी त्यांना मागून जॉईन होणार आहे. साताऱ्याला आपला स्टॉप आहे फर्स्ट. रात्री 2:30 वाजता झोपायला. सकाळी उठलो, आवरलं, त्यात अजून एक किस्सा आला. निघालो आणि टॉप बॉक्सच पडलाय. तरी नशीब घरात इथंच होतो म्हणून काय प्रॉब्लेम नाही झाला. पप्पा शूट काढतायत, टॉप बॉक्स डायरेक्ट खाली. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात, काय प्रॉब्लेम नाही. माझी फर्स्ट राईड आहे ही एवढ्या लाँग रूटला. भाऊ जाऊन आलेला आहे पण मी नाही गेलो कधी एवढ्या लाँग रूटला. आणि आता तर आपण चालू आहे मस्त गोव्याला. तुम्हाला गोवा फिरवतो आज या व्लॉगमध्ये. आजचा रायडिंगचा एक्सपिरियन्स तर तो खूप वेगळा आहे, कारण की आज फुल बाईक आपली लोडेड आहे आणि अशा पद्धतीने आपण सिग्नल मोडलेला आहे. शाबाश बेटा. हा नजारा मी फक्त रायडिंगच्या टायमाला बघतो, कारण की मी फक्त राईड असेल तर मॉर्निंगला लवकर उठतो, नाहीतर माझी मॉर्निंग 10-10:30 होते. रावेत नाहीतर डांगे चौकातून गेलो असतो, पण तिकडे आपल्याला ट्रॅफिक लागलं असतं, सिग्नल लागले असते. हा रूट कसा आहे, आपण डायरेक्ट हायवेला कनेक्ट होतो या रोडनी. आपण हायवेला लागलो आहे आणि सूर्य कसला कमाल दिसतो आहे. आज अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज भाऊचा बर्थडे आहे. हमारे बड़े भाई का बर्थडे है और ये बर्थडे हम मनाएंगे गोवा. ये बड़ी अच्छी बात कही आप. बाईकवरती आज एक टॉप बॉक्स, 2 सॅडल बॅग आणि आम्ही दोघं. पण बाईक हेवी फील होत नाही आहे जास्त. राईड करायला पण काय असं अनकम्फर्टेबल नाही वाटत. आपली 350 RS ऑलवेज बेस्ट. हे आहे त्रिमंदिर. खूप छान आणि खूप मस्त मंदिर आहे. त्रिमंदिरच्या ब्लॉगची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तोही नंतर तुम्ही ब्लॉग चेकआउट करा. आणि पुण्यापासून जवळ आहे अगदी फिरायला. हा तर हात सुन्न पडलेत. गाडी ॲटोमॅटिक चालली असं वाटते, क्रूज कंट्रोलनी. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आपल्याला. टेन्शन नाही, आम्ही दोघं आहे, भाऊ आणि मी दोघं सोबत चाललेलो आहे. मला कंटाळा आला की भाऊ चालवेल, भाऊला कंटाळा आला की मी चालवेल. सो टेंशन नहीं अपने को लॉन्ग रूट का अभी.
एअर सीट बसवली आहे ना, खड्ड्यातून गेलं ना आम्ही असे उड्या मारतोय जम्प होतोय एअर सीटमुळे. आणि हा मिरर मला टाईट करायला लागणार आहे पहिले यार, सारखा हालतोय. काही दिवसापूर्वी मी एक रील पाहिली होती, एक रायडर होता, तो सांगत होता ना एक मिरर कितीही सेटिंग करा तो तुम्हाला त्रास देणार नेहमी, कितीही टाईट करा त्याला. तसा हा आहे, हा मिरर मला ना लय त्रास देतो. ह्याचं बघावं तेव्हा ना तर गंडलेलाच असतं ते व्ह्यू. हा एकदम चांगला आहे, हा खूप गुणी आहे. त्याला जसं ठेवतो ना तो तसाच राहतो, अजिबात हालत नाही. बाईकचा लुक आहे ना एवढा भारी दिसतोय ना, टॉप बॉक आणि सॅडल बॅग लावले ना तर एवढी कमाल वाटते ना गाडी. मीच प्रेमात पडलो. मला बाईक माझी आहे तशी आवडते, पण हे लावलंय ना जसे ॲक्सेसरीज, आहा. साली चलती फिरती कोकेन है कोकेन. अशा पद्धतीने आपले 100 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आजच्या दिवसाचे. शाबाश बेटा. हायवेवरून आपल्याला आतमध्ये गाडी टाकायची सर्व्हिस रोडला, आणि इथेच कुठेतरी आहे हॉटेल सद्गुरू. आपले रायडर्स कुठे थांबलेत? अरे वा, अभिजित सर पण आहेत आणि नीरज भाऊ इकडे बसलेले आहेत. What's your channel name? राज जंगम ब्लॉग्स से हॅलो. सद्गुरू हॉटेलमध्ये पोहोचलो आणि माझ्यासाठी थांबलेत ते एक चांगली गोष्ट आहे. मला लय लेट झाले यायला. आता पटकन खाऊ. आपला उत्तप्पा आलेला आहे, हे काय उत्तप्पा भाऊनी तर चालू पण केलंय. खूप फास्टमध्ये आपण ब्रेकफास्ट केला. हे खूप वेळ माझ्यासाठी थांबले होते. टायमात पोहोचलो नाही तर लय शिवाय खाल्ले असते मी. बघ कसे नाचतात. टायगर आणि क्रूज कंट्रोल असलं की असा फायदा असतो, नाचत नाचत जात आहेत. मी 7वीत होतो तेव्हा गोव्याला गेलो होतो. पप्पांची ट्रिप गेली होती मित्रांसोबत. मी त्यांच्या मागं रडत रडत हट्टाने मागं गेलो होतो त्यांच्यासोबत. 7वीला गेलो गोव्याला. त्यानंतर आमचा गोवा काय परत झाला नाही. बाबा रे बाबा रे बाबा, अरे देवा देवा देवा. अभी जाएंगे, अभी फिरेंगे गोवा, मस्त कुछ काम नहीं करेंगे, मजे करेंगे मजे. गोल्डविंग तर कसली सही चालली आहे. तो तर कसला निवांत बसला भाई रायडर. जबरदस्त, कसली आहे खतरनाक. गोव्याला जाण्यासाठी मी बरीच तयारी केली. तर बाईकमध्ये पण बऱ्याच ॲक्सेसरीज घेतल्यात. बाईकला पण एकदम खतरनाक तयार केलेली आहे. तर त्याची पण एक मी स्पेसिफिक व्हिडिओ बनवेल. ज्यांच्याकडे होंडा CB350 RS आहे त्यांना खूप उपयोगात पडेल. हायवे चांगला आहे पण रस्त्याचं काम चालू आहे काय काय ठिकाणी. मध्येच रस्ता खराब आहे. अजून थोड्या दिवसांनी आले ना तर रस्ता चांगला होईल. हे जे सगळे दिसत नाही पांढरे पांढरे काहीतरी वरती आलेले आहे, पूर्ण शेती आहे. या बाजूला पण आहे आणि या बाजूला पण आहे. कसली शेती आहे काय माहिती. प्रत्येक ब्लॉगमध्ये एक असतो ना सातारचा तारा, तो हाच सातारचा तारा. सौमित्र बांदल डेडपूलचं हेल्मेट घालून. ते बघा केवढं मोठं आहे ते. पळा इथून पहिलं. यांना ओव्हरटेक टाका पहिलं, मग निवांत जाऊ. छान लाईनअपमध्ये आम्ही बाईक चालवत होतो. या रस्त्याने सगळी वाट लावली आहे ना. कोण कुठे आता आहे ते माहीतच नाही आहे. आपण थोडासा ब्रेक घेतलेला आहे लिंबू पाणी पिण्यासाठी. आणि बाईक बघा इकडे लावलेल्या आहेत. मस्त दिसतात सगळ्या बाईक्स. आपलं लिंबू पाणी आलेलं आहे.
स्वीट हां तुमचं सॉल्टेड सॉल्टेडवालं कोण आहे तिकडे सॉल्टेड मी सॉल्टी सॉल्टी प्याद स्ट्रॉनी झाल्यावर प्यायचं नीरज भाऊ घ्या पळा अजून गाडी पळवा तुम्ही आम्ही असंच मध्ये मध्ये थांबणार आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल मस्त फ्रेश लाईम वॉटर पिऊन झालेलं आहे आता निघायचं अभी मैं बैठूंगा पीछे अरे लय कम्फर्टेबल आहे आपण गोवा वेस्ट हॉटेलमध्ये आलेलो आहे तर बाईक पार्क करू मस्त सावलीमध्ये हॉटेल गोवा वेस्ट बाईक्स व्यवस्थित पार्क करून ठेवलेले तिकडे वाईब देतोय गोव्याची छान आहे जेवण झालं थांब आत्ता ऑर्डर दिली ना जेवण चालू झालेलं आहे आणि सर्वात पहिला नियम म्हणजे कुठेही जरी गेलो तरी पहिला व्हिडिओ काढायचा येस फक्त वॉशरूम सोडलं अरे माझा कधीतरी येऊ द्या व्हिडिओ तुम्ही जर ग्राह्य धरतच नाही तुम्हाला ग्राह्य धरून तुम्ही गाडी घेऊन असे पळताय म्हटलं नव्हतं मागे फोटो काढायला पण आता मी म्हटलं रोड मोकळा मिळाला आहे म्हटलं पळवा आजची आपली गोव्याची राईड झकास होणार आहे राज खतरनाक साहेबांमुळे खतरनाक खतरनाक होणार आहे बहुत बहुत मेहनत करते है बंदा नीरज ऑन व्हील्स आणि मी इथे आपली थाली आली आहे थालीमध्ये भरपूर आयटम आहे त्याच्या खाली काय आहे? 2 रोटी आहे रोटी पे ऊपर रोटी आणि राईस आहे वा. का बरं एक अजून एक खाऊन घेऊ ॲम्बियन छान आहे माझी थाली आली वाटतं व्हॅनिटी व्हॅन हेअर ड्रेसर सगळं स्पॉट बॉय सगळं सगळं की आपण हाफ डिस्टन्स कव्हर केलेलं आहे अजून हाफ आपलं बाकी आहे 200 किलोमीटर समथिंग ट्रॅव्हलिंग आहे अजून मला माहित नाही कारण की फर्स्ट टाइम मी चाललेलो राईड करत चलो आता झालो आपण रेडी आणि आता निघू पण आता इथून सरळ पुढे हायवेने जाणार आहे हायवेवरून राईट साईडने जाणार आहे वाव मस्त मंदिर आहे श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर वा 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 मस्त है कर्नाटक में है हम आपण हायवे सोडून खाली आलो आहे गडंगलज रोड येस अंबोली मार्गे 68 किलोमीटर अंबोली 152 किलोमीटर में हम पहुंचेंगे गोवा हायवे सोडून आता आपण आतमध्ये आलेलो आहे मे बी हा रस्ता गावचा असणार आहे सगळा या बाजूला गडिंग्लजचा बस स्टँड आहे आता 3 वाजलेत सकाळी मजबूत थंडी होती आता गरम व्हायला लागले तामिनी घाटासारखाच दिसतं हा रस्ता या ऐसा भी रास्ता मांगता अपने को चलाने के लिए बाईक बोर झालं मग नुसता हायवे 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 काय इंटरेस्टिंग रस्ताच नाही परत कोणतं तरी गाव आलं आहे हार्ली डेव्हिडसन ग्रुपचं सुद्धा काहीतरी फंक्शन आहे सो भरपूर हार्लीज गोव्याला चालल्यात वेडी वाकडी वळणे वाहने सावकाश चालवा काय विषय झाला इथं अरे बापरे केवढा मोठा कारखाना आहे आणि ऊस बघा केवढं आहे बापरे पुष्पा मूवीचा सेट वाटायला लागलाय फक्त चंदनच्या ऐवजी इकडे ऊस आहे यार मला आता ऊसाचा रस पिऊ वाटायला लागलाय कसा कोरडा झाला गडिंगला सोडल्यापासून रस्ता आहे ना खूप भारी आहे रस्ता नवीनच केलेला आहे आणि मध्ये घाट लागतो तर त्या घाटेचा रस्ता पण चांगला आहे सो गुड आय एम एन्जॉईंग राईड मध्येच थांबलो आपण रस्त्याच्या अरे हम जहाँ खड़े होते हैं वहीं पे हम लाईन सुरू होतीये ये गाड़ी आली रे बाबा लॉंग राईडचे परिणाम ताजा ॲक्सिडेंट झालाय वाटतं डेंजर हा
बाई समोरचं तर डायरेक्ट चॅसीतूनच बाहेरच निघले त्याची खोपडी. आय विश की कोणाला काही झालं नसेल. काल ॲक्सिडेंट झाला आहे बापरे. पेट्रोल टाकले 1200चं आणि इकडं पेट्रोलची किंमत आहे 105.49 आणि आपल्याकडे 104 रुपये पेट्रोल आहे. आणि हे आमचे पायलट खूप मेहनत करत असताना आणि हा खूप मेहनत करतो हा मुलगा बघा. राज जनगम याचं नाव आहे आणि याच्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता तुम्ही. आता आम्ही आहे आंबोली घाटामध्ये. ड्रोन शॉट बघा आमचा खूप कमाल आहे. गोवा इज ऑन. हॅलो अपन ज्यूस पिऊन घेऊ. भाई क्या हवा कर रहा है अपना भाई. भाई का बर्थडे, भाई का बर्थडे. आता आपण कोकम सरबत घेतोय या दादांकडून. कमाल कमाल. कोकम सरबत पितोय आणि बॅक साईडला व्ह्यू बघा. बापरे कसली खतरनाक घाट होती. छोटासा रस्ता आणि असे वळण आहेत. भाऊला मी म्हटलं तामिनी घाटेचं अपग्रेडेड व्हर्जन आहे ते. रिस्की आहे पण नाईटमध्ये तर अजून जास्त रिस्की आहे. आणि मस्त आता इव्हिनिंग झालेलं आहे. आता छान सनसेट होईल. रायडिंगचा ऑल ओव्हर एक्सपिरियन्स जर सांगायचं झालं ना तर मजा आली. आणि आता हा जो पॅच आहे ना तर तो असं वाटतं की मी माझ्या गावाला चाललो आहे. सेम एक्झॅक्ट तसंच आहे. आता मी दुसऱ्या ग्रुपला जॉईन झालो आहे. आता हार्लीच्या ग्रुपला जॉईन झालो आहे मी. सगळे हार्ली डेव्हिडसन. इथे छोटंसं मंदिर आहे, छोटे छोटे दुकानं आहेत आणि दोन्ही बाजूला मस्त घनदाट जंगल आहे. त्याच्यामध्ये छोटंसं गाव आणि मधून रस्ता आणि समोर सूर्य. सावंतवाडीला आपण या बाजूला सावंतवाडी बसस्टँड आहे आणि हा सगळा मार्केट आहे. आपण मस्त मार्केट फिरणार आहे सावंतवाडीचं. हा अरे रंकाळा गाईज, गोव्याचा रंकाळा बघा. क्या बात कर रहे हैं? कमाल. अरे जबरदस्त व्ह्यू आहे हा. मस्त सूर्य मावळलेला आहे. 6:15 झालेत आणि आता थोडी थंडी पण वाजायला लागली आहे. एक्झॅक्ट मॉर्निंगला जसं थंडी वाजत होती आताची थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे. आता बघू किती वेळ लागतोय. आता आपण गोवा हायवेला आहे. रस्त्याचं काम चालू आहे. महाराष्ट्र हद्द समाप्त. पणजी 46 किलोमीटर.
पोचलो बाबा. शालोम नाव आहे, शालोम. बाईक इथं पार्क केली आहे, बाकी सगळ्या बाईक इकडे पार्क केल्यात. आय होप की आजचा व्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. गोवा जर्नीचा हा पार्ट 1 होता. सेकंड पार्ट लवकरच तुमच्या भेटीसाठी येणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.